हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। तिरंगा आणि ट्रॉफीसह विजय रथावर भारतीय खेळाडू स्वार नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम पर्यंत ओपन डेक बसमधून विश्वविजेत्या संघाची विजयी मिरवणूक, चाहत्यांचा महासागर। विजयी मिरवणुकीनंतर वानखेडे स्टेडियममध्ये भारतीय संघाचा गौरव, बीसीसीआयकडून भारतीय संघाला 125 कोटी रुपयांचा चेक प्रदान। ढोलताशाच्या गजरात भारतीय संघाने धरला ठेका, वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावत चाहत्यांच्या अभिवादनाचा स्वीकार, प्रचंड उत्साहात भारतीय खेळाडू थिरकले। मरीन ड्राईव्हवर कॅप्टन रोहित, कोच द्रविड यांची एकमेकांना गळाभेट, तर विराट कोहलीची चाहत्यांना फ्लाइंग किस, धावत पळत चाहत्यांकडून भारतीय संघाच्या बसचा पाठलाग। क्रिकेट संघाच्या मिरवणुकीसाठी गुजरातची बस, मुंबईत बेस्टची बस होती तरी यांना गुजरात दाखवायचंय, मराठी माणसाची ओळख पुसण्याचं काम सुरू, विरोधकांची सरकारवर टीका। महाराष्ट्र शासनाच्या वतीने विधान भवनात उद्या 4 वाजता भारतीय संघाचा गौरव, महाराष्ट्राच्या क्रिकेट विजेत्यांना रोख बक्षीस जाहीर करणार क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांची माहिती। मुंबई विमानतळावर अग्निशमन दलाची टीम इंडियाला अनोखी सलामी, टीम आलेल्या विमानावर पाण्याचा फवारा मारून सलामी। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उद्यापासून कामकाजात सहभागी होणार, शिवीगाळ केल्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केल्यामुळे निलंबनाचा कालावधी 5 वरून 3 दिवसांवर। मनसेपाठोपाठ वंचितची साथ सोडणारे वसंत मोरे मशाल हाती घेणार, 9 जुलैला वसंत मोरेंचा ठाकरे गटात पक्षप्रवेश, आज वसंत मोरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये भेट। राजकीय कारकिर्दीत कधीही पक्ष बदलला नाही, माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप सिद्ध नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून खास व्हिडिओ ट्विट। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मागणीनंतर आषाढी यात्रेसाठी विदर्भातून विशेष रेल्वे गाड्या, नागपूर, अमरावती, खामगावमधून 14 जुलैपासून विशेष गाड्या सुरू। हेमंत सोरेन तिसऱ्यांदा झारखंडच्या मुख्यमंत्रीपदी, राज्यपाल राधाकृष्णन यांनी दिली शपथ, राजभवनात पार पडला शपथविधी सोहळा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।